हरे कृष्ण सभिवन्ने बी ह्या अन्नपूर्ण हालम कमरीपेठम चिंतन मंथन समिती पितृपक्षनानिमित्त सिद्धारूढ चरित्र राख्यास ते कार्यक्रमમાં आज सिद्धारूढांना बद्दल वातो करण जोर जरा अवकाश मने मिळेलू मारू सौभाग्य तय एवढा दिवसा नाही होती गावाમાં आजच आईछव तरी भी ह्या मने एक आज्जाનું चरित्र तुम्हारा सभ्योना संगाट वाटी लेवानो सदवकाश मिळेल मने लई मारू भाग्य कैकन हो समजती छ सिद्धारूढ अज्जाना चरणाने नमन करता हवी सिद्धारूढ अज्जाना चरित्र नव्हता सप्ताह तुम्ही एवढा जे सगळी जण कळले आता सिद्धारूढ अज्जानु चरित्र कवडू कवानो ह्या सिद्धारूढ अज्जाना सन्निधि में ह्या का तुम्ही चरित्र ऐकाना आज सभी जन ऐकम बट्याच हमारो ये सभी भी कहा कि एक पुण्य हमारो आई सभी वन्य आई भाग्य मिळतो नाही अज्जानो आशीर्वाद असनो देवनो एक हमी कात्र करेलो एक पुण्यनो कामनो असनो तव तर मात्र एवढा जना आज ह्या जमिकन आई चरित्र एक ऐकान मिळाच कौ काय तर एक वेश्या होती कश कोणता की एक निमित्त तिने पाप ते काम करनो पडे पासत तिने कवाडच यो हो लई मट्टू चूक काम करती छ हिव ना करनु तो हो कई कम बोली कन स्वतःना मनने तिने कवाडता मज थाच आगळे एक गुरुनो प्रवचन चली असत था दररोज सभी प्रवचन सरे पास तिथे गुरु असेल तर गईकन त्या बायको विचारच नाही हव हिव एक लई मट्टू चूक काम करी छोड़ी छ इने प्रायश्चित्त का छे कई कम बोली कन विचारता म्हणजे ते गुरु बोलच तू का भी प्रायश्चित कर लेवानु काम नहीं दररोज तू ये जागावर ऐकम बट तू कई कम बोलच तरी भी बायको बोलच नहीं नहीं हो लई मट्टू चूक काम करी छो मने इने कात्र परिहार ने कात्र मार्ग बोलो तुम्ही कई कम बोली कन गुरुना सन्निधि ऐकन तू बटी तर इनाती मट्टू तुने आई का भी नाही तिनासाठी दररोज हे ऐकम बडतो एवढूच बस काही काम बोलायचं तो गुरुना एक सन्निधि हमी गईकम बट्या तर गुरुना एक प्रवचन खा चली असच था एक गुरुना स्थान हमी गया तर कौडू कीच एक पाप परिहार होच कवानो हमने इनावर कळी काही छोडायचं का तर कौडू पाप करेला ली त्या बायको स्वतःना मनने कवाडच गईकन गुरु विचारत हम कळच पश्चातापी कन गुरु बोलच नहीं ह्या सन्निधि गुरुना सन्निधि मया तर सभी पाप परिहार होच काही का बोली कन तो ह्या ये प्रवचन ऐकान अवनातीच कौडुकीच एक हमारो पाप परिहार होच आणि सिद्धारूढ अज्जानु ग्रंथ का हमी हातम धराच अद्भुत तिनाती शक्ति एक हमारा शरीर में नहीं होच ग्रंथ धरान भी एक पुण्य करे आसनु सिद्धारूढ अज्जानु नाव लेवानु भी एक पुण्य करे आसनु तवनु नाव लेलु जीवन पावन ही कही छोड़च ऐसा गुरुना सेवा कर्या तर ऐसा गुरुवन्ने अन्नदान कर्या तर आता कौतर पितृपक्षनो महिनो शेता संत लोकवन्नु गुरु लोकवन्नु गरीब लोकवन्ने अन्नदान करनु कई कम बोलता लगा सभी कड़े भी हव भी मारा प्रवचन में कौड़ा की जगह बोली चता सभी अन्नदान करो कई कम बोली कन कर्णनु कथा सुद्धा बोली तुमने हो अन्नदान नहीं करेलू का होच कई कम बोली कन तो ही कन ह्या हमें ये गुरुना सन्निधि में एक हमें चरित्र ऐकनु आणि तवना कथा ऐकनु आणि गुरुनु का एक महिमा कवानु कळलेनु तिना आता एक गुरुनु महिमा सिद्धारूढ अज्जानु एक महिमा काचे करते हव तुमने एक जरा मने गोत्त असेल थोडं बोलानु प्रयत्न करू गुरुनु सेवा करनाती गुरुना एक नाती आम्ही अन्नदान कर्या तर एक गुरुन अन्नदान कर्या तर ತತ್ವಜ್ಞಾನ ಬಲ್ಲವನಿಗೆ ಅನ್ನದಾನವ ಮಾಡಿದರೆ ಜಗತ್ತೇ ಒತ್ತೆ ಇಟ್ಟಂತೆ ಕಂಬೋಲಶ ज्ञानी लोकवन्ने हमी अन्न द्या तर भोजन द्या तर पूरा जगत्तच हमारा पोकडे कंबटश तो सिद्धारूढ अज्जाने भोजन कराडेलू कथा ते ग्रंथ मच्छे सिद्धारूढ ग्रंथ मच्छे यादवाडनी यादगिरी की यादवाड की शेत
आणि एक बायको यादवाड लक्ष्मव्वा कैकन ते बायकोन नाव. ते बायको गरीब असच लय. सिद्धारूढ़ भी गरीबच. कैसा तर गरीब का तर 4 घरो मांगी कन ते पेट भरा लेता असच. अंगर कापडा असता नाही नुसतं एक लंगोटी एक वस्त्र अंगर तवडूच. तैसा गरीब ते असा गरीब का तर ते तवडू आई असत परिस्थिती. तैसा ते लक्ष्मव्वाना घरना संबर गया असच. लक्ष्मव्वा भी गरीबच. तेना घर में भी का पाप अन्न असतू नहीं. दालू जुमानवानु टायम हो असच. डब्बो झटकी कन पीठ काढच. एक रोटी हे सरखू पीठ मिळत ते नामती. ते एक रोटीना पीठ ती एक रोटी करच. करीकन पासळ हित्तलम 4 उटी असच. पाऊस येईल तर 4 उठत तो तई 4 उटी असच. बडबड तई 4 लैकन तिनु चाकणू करच वगारत तई. वगार तई चाकणू करीकन एक रोटी करीकन दाल्लानु वाड़ देखती बटच. दाल्लो अवच तई रोटी भी तई चाकणू देत तिने दाल्लानं. दाल्लो बोलच नहीं करेलूच एक रोटी मने दी छोड़ी तर तू काजू मचनी तू उपाशी बटनू पड़च. तू भी अर्धू ले हाऊ अर्धू लूच कैकम बोलच. तो लक्ष्मव्वा बोलच नहीं रोटी करत तो आज मने लई भूक लागी तू हाऊ एक रोटी खाईचता तुम्ही एक रोटी ली छोड़ो होता कैकम बोलच. दाल्लो नमतो नहीं मने छोड़ी कन तू कौवा भी जुमी नहीं चे छूटू बोलती तू नहीं तू अर्धू ले हाऊ अर्धू लूच कैकम बोली कन यूँ तू ले कैकम बेर तू ले कैकन दाल्लो यूँ चलेल तवा था एक कोण की आयेननी घरना संबर आयेननी छाव पड़च. दोन्ही दाल्ला बिरो वाकी देखच कंडाटी एक गरीब दाम बुड्डो शे. पेट कवानु फूटने लागी गई छोड़ीच. तिना मोंडावरच कळतूच कवडू तर ने भूक लागी अशी कैकम बोली कन दाल्ला बिरो एक ने एक भोंडू देखच. देखी कन ते रोटी ली जात त्या बड़ा बेर लक्ष्मव्वा ली गई कन ते आज्जान देच. तूने लई भूक लगी बा ले तो ये रोटी खा कैकम बोली कन. लक्ष्मव्वा तिने रोटी दी कन वापस फिरी कन अवती असच. अज्जा बोलत तिने यव्वा ಏನಯ್ಯಪ್ಪ ಕನ್ ವಿಚಾರಸ. ಯವ್ವ ರೊಟ್ಟಿ ದೊಡ್ಡದೈತಿ ಪಲ್ಯ ಇಟ್ಟ ಐತಿ ಮತ್ತು कैकम बोलायच. लक्ष्मव्वा फिरी कन आयेलवालीच हौद ता इल्ले कैकम बोली कन रोटी धरक्कने हाथ तमती लीच तई चाकणू तई रोटी भरी कन पुसत पुसी कन तगो ಈಗ ರೊಟ್ಟಿ ತುಂಬ ಪಲ್ಯ ಆಗೈತೀಗ ಈಗ ತಿನ್ನೀಗ कैकम बोली का नाही छोडायचं. आज्जो हसील येतो ते रोटी खाच. लक्ष्मव्वा थातीने भूक लागेल आला अन्न दीचता. हेच एक 30 वर्ष जाश. 30 वर्ष गए पासती सिद्धारूढ़ नाव सब्बीकडे भी कंडाटी ही गे छोडी असच. सब्बी जन याद करता असच सिद्धारूढ़नु महिमा कवडूशे कैकम बोली कन सिद्धारूढ़ दर्शनने लय मैलगटले किलोमीटरगटले लोक पाळी लगडी कन बट्या असच. तो एक दिवस सिद्धारूढ़ कैलास मंटपम बट्या असच. पोगो पडासाठी कन मैलगटले लोक पाळी लगडी कन बट्या असच. सिद्धारूढ़ बाजूने एकटो वारो घालले तो गोविंदप्पा कैकम बट्यो असच. तो बटेल तवा सिद्धारूढ़ गप्प बट्याच गबक्कने गोविंदप्पा बोलच गोविंदा ಅಲ್ಲೇ ಕೆರೆ ಕಡೆ ನೀಲಿ ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡು ಬಕ್ಕೆ ಹೆಣ್ಮಗಳು ಬಂದಾಳ ಆಕೆ ಕರ್ಕೊಂಬ. ಗೋವಿಂದಪ್ಪ बोलच ಅಪ್ಪಾರ ಯಾರ್ರೀ ಅವ್ರು ಲಕ್ಷ್ಮವ್ವ ಅಂಥೇಳಿ ಯಾದವಾಡ್ದಕ್ಕಿ ಲಕ್ಷ್ಮವ್ವ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಳ ಕೆರೆ ಕಡೆ ಆಕೆ ಕರ್ಕೊಂಬ. ಹೌದ್ರಿ ನನಗೆ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕ್ರಿ ನೀಲಿ ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡಾಳ ನೋಡು कैकम बोलच. ಹೌದ್ರಿ कैकम बोली कन गोविंदप्ಪ ते ನೀಲಿ ಸೀರೆ ಪೇರೆವಾಲಿ ಬಾಯ್ಕೋकडे जाच. ಅವ್ವಾರ ನೀವು ಯಾದವಾಡ್ದವ್ರೇನ್ರಿ? ಹೌದಯ್ಯಪ್ಪ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಲಕ್ಷ್ಮವ್ವ ಏನ್ರಿ? ಹೌದಯ್ಯಪ್ಪ. ಅಪ್ಪಾರು ನಿಮ್ಮ ಕರ್ಯಾಕತ್ತಾರ್ರಿ ಮತ್ತು ಬರ್ರಿ. ಯಾ ಅಪ್ಪಾರ? ನಮ್ಮ ಸಿದ್ಧಾरूढ़ ಅಪ್ಪಾರ್ರಿ. ಅಪ್ಪಾರು ಸಿದ್ಧಾरूढ़ ಅಪ್ಪಾರು ನನ್ನ ಕರ್ಯಾಕತ್ತಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತೈತಿ ಯಾರಪ್ಪ ಹಂಗಾದ್ರೆ कैकम बोली कन खुशी होती नाही. सिद्धारूढ़ जो मने याद करतात तो कैकम बोली कन खुशी ती आवाज. सिद्धारूढ़ जाच. मैलगटले लोक पाळे लगडी बट्याच. इने आगळ बल्ली जातोच.
कहतो अब्बा केवढी भाग्यशाली छे એવું કંઈક એમ બોલે છે. મન્નમ કરી લેતી જા છે. સિદ્ધાર્થ અज्जाના ನಮಸ್ಕಾರ કરે છે. ಅಜ್ಜ બોલે છે, ಲಕ್ಷ್ಮವ್ವ ಆರಾಮದಿ ಏನವ್ವ કંઈક આમ બોલી ಕಣ. ಹ್ಞೂ ರೀ ಅಪ್ಪ ಆರಾಮದೇನಿ. ನಾ ಯಾರು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾತೇನು ಕೈಕ ವಿಚಾರಚನೆ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಅಜ್ಜ. ಅಪ್ಪಾರ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕೇಳೇನ್ರಿ. ನಮ್ಮ ಊರಾಗ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ಸ್ವಾಮಿಗಳು ನಿಮ್ಮದು ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವಾಗ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಅಜ್ಜ ಅಂಥೇಳಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕೇಳೇನ್ರಿ. ಆದ್ರೆ ಅಪ್ಪಾರ ನಿಮಗೆ ಯಾವಾಗೂ ನೋಡಿಲ್ರಿ. ನೋಡಿಲ್ಲ, ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋ ಕಚನಿ.